तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर झाले सकाळने आपल्याला पहिली ट्रिप पण लागली. पनवेलची रिजर्वेशन होती. म्हटलं पनवेलचं बनवलं आज संडे. म्हटलं जाऊया पड्डेशीने, तिथं गेला तिथनं 100% रिटर्नची ट्रिप पूर्ण कुठं भेटेल. लोणावळ्याची तरी भेटेल मला, कारण लोणावळ्याला आज संडे म्हटलं सगळे विला वगैरे जात असतील तर भेटेल ना. आणि लोणावळ्यानं परत आपल्याला रिटर्नची पण भेटू शकते, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आपण पुण्यात येईन, पुण्यातून लोकल माझं वाटलं तर बघू आता काय होतंय. आलो कस्टमरच्या लोकेशनवर. तर ट्रिप आलतो कस्टमरच्या लोकेशनवर पण आलो. पण विषय असा, एक तर पनवेलची ट्रिप आहे, ठीक आहे, 1300 रुपये 1200 समथिंग होती. त्यामध्ये कस्टमरकडं टोटल मोठ्या अशा सुटकेस असतात त्या 3 बॅग आहेत, ठीक आहे. एक छोटी आडवी बॅग आहे, प्लस ती लोक 4 जण आहेत आणि एक लहान पोरग आहे. तर मला सांगा मग कसं परवडेल वॅगनरमध्ये? तुम्हाला समजलं पाहिजे ना. तुम्ही मग एर्टिगा करा, नाहीतर डिझायर करा. तुम्हाला मिनीमध्ये जायचं आहे एवढ्या ह्याच्यात, मी सरळ नाही जाऊ शकत, सॉरी, कॅन्सल करा. बघितली पाठी बॅग नव्हते बसू शकत तर आम्ही पुढे घेऊन बसतो. अरे तुम्ही पुढे घेऊन बसताल, पण आम्हाला तसं नाही चालत बाबा, तुम्हाला समजलं पाहिजे ना. म्हणून असे जर ट्रिप असणार ना कॅन्सल करा. जर गाडीमध्ये कम्फर्टेबली बसत असेल ठीक आहे, नाही तर नाही. मला बसवायला का मी तिन्ही बॅगा पाठी बसवल्या असत्या, मग काय पाठचं दिसायचं बंद झालं असतं. तर कोण एवढं हे करते. त्यात आपल्याला ट्रिपच्या बेटा 1200-1300 पनवेलला ड्रॉप करायची. त्याच्या राहू दे बाबा, नको. कॅन्सल केली ते हेच नको. तर बघूया इथनं पुढची ट्रिप कुठं लागते का नाही. खाली आहे. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली, त्याचे आपल्याला 750 रुपये भेटले समजा. तर आता इथनं परत रिटर्नची ट्रिप फक्त लवकर लागली पाहिजे. आत्तापर्यंत तर वाजली नाही, तर बघूया काय होतंय. टाईम तर आहे आपल्याकडे भरपूर, कारण अजून 1 नाही वाजले, 12:53 झालेत. म्हणजे 3 वाजेपर्यंत ते ट्रिप लागली पाहिजे. आता पहिलं इथनं बाहेर निघू आपण, इथं उल्हासनगरच्या आतल्या साईडला कुठेतरी थोडंफार बाहेर निघूया. तर बघू किती वेळ लागते ट्रिप लागायला. तर मित्रांनो रिटर्नची ट्रिप तर भेटली, आणि बरं झालं कासरवाडीचीच भेटली, पिंपरी चिंचवडची. विषय असा आहे की म्हणजे त्याच्या अगोदर पण एक ट्रिप आली मला वाघोलीची, तो 2200 का 2300 मी ती एक्सेप्ट पण केली ती. पण जशी एक्सेप्ट केली तशी लगेच कॅन्सल झाली. तर मला डाऊट आला की म्हणजे कोण ड्रायव्हरच असेल चेक करते, कारण ड्रायव्हर लोकांनाच माहिती आहे की बाबा बुक झालं लगेच कॅन्सल करायची, मगच कॅन्सल होते. आता कॅन्सलचा चार्ज लागतो. तर कारण आणि मी ज्यांना घेऊन आलो ना त्या साईडचं कुठलं ते लोकेशन होतं, आणि त्यांनी 2 कॅब केल्या. एक मी होतो आणि अजून एक होतं, ते बोलले ते पार्टनर येतात, ते कोणतरी दुसरं होतं. तर कदाचित तो ड्रायव्हर चेक करत असेल, मला असं वाटलं. म्हणून मी तर काय परत तिथे कॅन्सल, परत बुकिंग आली ती सेम. म्हटलं जाऊ दे, नको एक्सेप्ट करायला. मी परत एक्सेप्ट करायला हा पैसा परत कॅन्सल करायला, त्यापेक्षा राहू दे. मग तो विषय तर सोडून दिली ट्रिप. त्यानंतर मग पुढची ट्रिप आता लागली कासरवाडीची. कस्टमरला कॉल तर लावला होता पण उचलला नाही. पण मॅपमध्ये दिसतंय आणि लेडीजचं नाव आहे स्मिता, त्यामुळे म्हटलं त्याला ही कदाचित कॅन्सल नाही होऊ शकत असं वाटतंय मला. 100% शुअर नाही. आता रिटर्न जायचं म्हणून मी रिस्क घेऊन चाललोय, आणि 12 मिनिटावरच आहे म्हणून चाललोय. तर म्हटलं जाऊया, बघूया काय होतंय. जाईपर्यंत नाही कॅन्सल झाली तर कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करायचं, बस. अजून काय. आणि 1:30 वाजलेत म्हणजे आपण 2:30 3:30 4 4:30 पर्यंत तरी पोचू पुण्याला, मला असं वाटतं. 1:30 2:30 3:30 हां 4:30 5च्या अगोदर पोचू आपण, जर ही ट्रिप ती ट्रिप जर आपण कस्टमर भेटले आपल्याला तर, ही ट्रिप पिकअप झाली तर. बघूया काय होतं. जातो लोकेशनवर. हॅलो. तर कस्टमर तर आलेच लोकेशनवर. तर आला तुला पिकअप करायला.
तर मित्रांनो ट्रिप ड्रॉप केली आहे आणि ओव्हरऑल अर्निंगबद्दल बोलूया तर टोटल आपली याची अर्निंग झाली ट्रिपची 3290 म्हणजे 3300 पकडूया कारण 30 रुपये टिप ॲड होती 3300 त्यामुळे माझा ऑल CNG म्हणजे मुंबईला जाऊन येऊन टोटल गेला असेल 400चा भरला आपण 400 800 रुपयाचा पकडूया ओव्हरऑल मायनस 800 रुपये करूया ओव्हरऑल प्रॉफिट माझं ते 2500 रुपयाचा आजचा प्रॉफिट होतं आहे 2500 रुपये तर सध्या तर मला झोप येते म्हणून मी चाललो आता 5 वाजून 14 मिनटं झालेत आपण जास्त वेळ पण काम नाही केलं अजून मी 2-3 टिपा मारू शकतो पण जरा झोप वगैरे येते त्यामुळे मी चाललो आता डायरेक्ट घरी तर मित्रांनो आपल्या चॅलेंजच्या डे 47 पर्यंत आपली ओव्हरऑल आपलं टार्गेट झालं तर टोटल 1,05,397 रुपये तर त्यामध्ये आपण आजचा 2500 रुपये प्रॉफिट ॲड करूया तर ओव्हरऑल आतापर्यंत आपल्या चॅलेंजच्या डे 48 पर्यंत अर्निंग झाली आपली 1,07,897 रुपये तर माझ्या मते उद्या होऊन झाली 1,10,000 पार होऊन जाईल कदाचित आता बघूया काय उद्या ट्रिपवर डिपेंड आहे तर आज संडे होता चांगली तर अर्निंग होती बघूया काय होते सॉरी कारण मला तर खरंच झोप खूप येते आणि माझी झोप आज पूर्ण नाही झाली मला रिटर्नची ट्रिप तर लागलेली आहे का अजून एक पण मी काय एक्सेप्ट वगैरे नाही केली जाऊ दे बोललो आपल्या घरी जाऊया तर तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काय डाऊट वगैरे असतील मला कमेंटमध्ये विचारा नाही तर मला डायरेक्ट मेसेज पण करू शकता तर मी नक्की रिप्लाय देईल त्याचा बाकी कोणाला काय डाऊट वगैरे असेल तर मला सांग म्हणजे त्याच्यावर पण मी नक्की एक व्हिडिओ बनवेल आणि आता दिवस मी इथंच एंड करतो आज एकदम छोटी व्हिडिओ बनवली कारण थकलो आणि झोप आली त्यामुळं पहिल्यांदा आता मस्त की झोपणार आहे आणि कारण आज संडे मी आता मेसमधून जेवण घेऊन जाणार आहे जेवण करून मी जाणार आहे झोपणार कारण सकाळी पण लवकर उठायचं आहे कारण थोडंफार बघूया काय होतं आहे तर ठीक आहे ना चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नक्की सबस्क्राईब करा